ही पूर्ण मळी झाली आहे, इथून इथपर्यंत झाली आणि इथून इथे. आता याला बोललो आता 1:15 वाजला, चल जेवायला जायचं आहे. त्याच्यामध्ये 5 मिनिटं थांब, हे सगळं करून घेऊ दे. हे झाल्यानंतर तो बोलतो की एका दिवसात बघूया, जेवढं होतं तेवढं आपण करूया. आमचा 1.5 तास वाया गेला आहे तसा. हा मोहर चांगला राहायला पाहिजे, तुरा आहे ना हा चांगला राहायला पाहिजे आणि अजून वाढला पाहिजे. बघा त्या नवीन तुरा येते, हा बघा नवीन तुरा अजून यायला पाहिजे, अजून येऊ दे आणि भरभराटी होऊ दे. देवाकडे प्रार्थना करतो, कारण की आपल्याला या झाडांना काही असं रासायनिक द्यायचं नाही आहे, डोस वगैरे. आता 3:19 झालेले आहेत. साधारण तरी आम्ही 1-1:15 वाजता गेलो घरी, जेवलो आणि 3:05 आलो आम्ही इथे बागेत. आज डबा आणला नाही, कारण की आपल्याला घराजवळची बाग पहिली ती करायची होती. गेल्या वर्षी सेम असं झालं होतं की मशीन घेऊन गेलो होतो सड्यावर आणि मशीन बंद पडली, मग पुन्हा यावं लागलं आणि लांजाला जावं लागलं. पण यावेळी आम्ही विचार केला की पहिली जवळची बाग करूया, मशीन चालते की नाही. आणि चालली ती आणि 2 दिवस चालवली आणि आज काहीतरी अचानकपणे बंद पडली. पण आपल्या बागेमध्ये कसं आपण निवांतपणे असं बसू शकतो. आता कसं गवत कापून झालेलं आहे, टेन्शन नाही. 2 मळींचं आता 3ऱ्या मळीचं काम चालू झालेलं आहे. 3, 4, 5 अजून एक 3-4 मळी बाकी आहेत, म्हणजे असं तिथपर्यंत. मग तेवढं आता गवत कापायचं आहे. पण आता एक मंडळी विनंती करतो की मला एक सांगा की काजूसाठी कुठलं खत चांगलं बेस्ट आहे, ते पण ऑर्गॅनिक सेंद्रिय खत असणं गरजेचं आहे. रासायनिकचा काहीच वापर करून फायदाच नाही, झाडं वाट लावतो. आता मी जे गवत कापतोय ना, तसं तुम्ही गवत कापून घ्या, तुमचे 2 पैसे जास्त जातील. मशीन घ्या, 9,000पासून मशीन मार्केटमध्ये चालू होते, 8-9 हजारापासून ते 40 हजारापर्यंत चांगली मशीन येते. मशीन घ्या, सगळ्यात बेस्ट. गवत कापा, पण गवत मारायचं औषध टाकू नका, लिक्विड वगैरे, त्याने खूप त्रास होतो शरीरावर. एक तर झाडांवर होतो आणि आपल्या शरीरावर पण होतो, कारण की जे लिक्विड असतं ते पाण्यात जे जमिनीमध्ये जातं ते कुठे ना कुठे पाण्यात तरी मिळतं, कारण की ते काय नष्ट होत नाही. रासायनिक जे केमिकल ते कधीही नष्ट होत नाही आणि ते शरीरासाठी आपल्यासाठी हानिकारक आहे. कारण की आपण ते पाणी पितो, पर्याचं पाणी असो, विहिरीचं पाणी असो, हे जे लिक्विड टाकतो ना, तर ते एखाद्या वेळी त्या विहिरीमध्ये जात असेल वा त्या पाण्यामध्ये मिळत असेल तर त्याचा दुष्परिणाम आपल्याला पण होत असतात आपल्या शरीरावर. तर कृपया करून ना तुम्ही गवत मारू नका, औषध मारू नका. सगळ्यात बेस्ट गवत कापून घ्या, सगळ्यात उत्तम, सगळ्यात बेस्ट आयडिया. तर काही असं अटकतं नाही, काढावं लागतं प्रत्येक वेळी. मशीन खाली उतरवायची, पुन्हा वरती उचलायची, त्यापेक्षा आपण असं उभं राहिलेलं बरं. लांब तो ओला आहे ना, बस. इकडचा भाग चांगला साफ झाला, पण ही जाम बहुतेक मरणार लवकर असं वाटतंय, म्हणजे एकदम सुकली आहे. फवारणीचा आता विचार 100% करावा लागणार आपल्याला. जीवामृत किंवा अन्य कुठलं करायचंच आहे. गेल्या वर्षी बोललो होतो करायचं म्हणून, पण मी बोललो की बघूया ह्या वर्षी आहे ना काय फरक पडतो आहे, करावं लागणार आहे. हे जे तुम्हाला उंच दिसत आहे ना, हे आहे नाण्याचं झाड. एवढं उंच जातं. इथे पण आहे नाण्याचं झाड, इथे मध्ये. त्याचबरोबर सगळे ना माती जाते इथे तोंडामध्ये, उडते आहे. आणि इथे पण आहे ना नाण्याचं झाड आहे. एक साधारण तरी आहे ना 10 नाण्याचं झाड आहे.
इथे जे मोठं तुम्हाला दिसतंय ना, सर्वात मोठं या साईडला तर भरलेलं हे नाण्याचं झाड, हे आहे आंब्याचं झाड रायवळ. इथे एक नाण्याचं झाड आहे. एकूण इथे या परिसरमध्ये आहे ना 10-11 नाण्याचे झाड आहेत. आपण इथे मोठा बघू शकता, हा सफेद दिसतोय ना, हा नाणं आहे. नाण्याचं झाड केवढं मोठं आहे, साधारण 3 ते 4 माळे इतकं उंच गेलेलं आहे हे नाण्याचं झाड. हे एक तुम्हाला वरती दिसतंय ना बरोबर टोकावर, ते एक नाण्याचं झाड. एक महत्त्वाची माहिती देतोय तुम्हाला, हे बघा हे एक नाण्याचं झाड. असे एवढे मोठे नाण्याची झाडं झालेली आहेत. आणि हा एक आंबा. तर सांगायचं एक तात्पर्य आहे की आपल्या इथे ना एक व्यक्ती इथे काम करत होता, म्हणजे लाकडं घेऊन चाललेला. तर त्यांनी मला सांगितलं, सुनील भाऊ हे जे नाण्याची झाडं आहेत ना हे देणार का, त्याचबरोबर हा आंबा आहे तो देणार का. आणि मी सहज विचारलं की काय प्राईज असेल, कारण की आपल्याला पण ह्या गोष्टीचं माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यांनी 10 ते 11 नाणे आणि एक आंबा, एवढा मोठा रायवळ आंबा, तो बघा केवढा मोठा आहे. तर हा या परिसरमध्ये मला वाटतं हा एक आंबा राहिला आहे आणि हा एक मोठा या साईडला वरती येतो एक रायवळ राहिला. तर या झाडाचे मला त्यांनी 3000 रुपये सांगितले. 10 ते 11 नाणे त्याचे आणि एक आंब्याचे. हे सांगायचं म्हटलं की आपण वर्षानुवर्ष हे झाड मोठं करतो आणि त्याची व्हॅल्यू किती, 3000 रुपये. किती मोठी शोकांकित आहे. आणि हे झाडं तोडून घेऊन जाणार, ते पण आपल्या कोकणामध्ये नाही, कोकणाच्या बाहेर जाणार, कोल्हापूर साईडला, म्हणजे सांगली साईडला, इचलकरंजी त्या साईडला. आणि तिकडचे लोक मंडळी त्याचा काय वापर करतात काय माहीत नाही, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कोकणामध्ये बघा झाडं मोठी होतात, वय झालं की ते पडायला लागतात, कोणाच्या घरावर किंवा कोणाच्या बागेमध्ये पडू नये, ते नुकसान होऊ नये, तर ते तोडणं गरजेचं आहे आणि तिथे नवीन झाड लावणं गरजेचं आहे. तर ते झाड तोडल्यानंतर इकडच्या स्थानिक लोकांना, म्हणजे कोकणातल्या लोकांना काहीतरी रोजगार बाबी निर्माण झाली पाहिजे. माझं पहिल्यापासून एकच चाललं आहे की स्थानिक मंडळींना पहिलं प्राधान्य त्यांना देणंच गरजेचं आहे, कारण की त्यांचा तो हक्क आहे, तो हक्क देणं गरजेचं आहे. तर हे जे बाहेर जातात ना लाकडं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या इथे एक फॅक्टरी वगैरे काय ना काय झालं पाहिजे. त्याच्यामधून काय म्हणतात, घराला लागणारे जे लाकडी वस्तू आहेत ते निर्माण झाले पाहिजे. आणि अजून काही अन्य असेल तर आपल्याला लागणाऱ्या जीवनशैलीसाठी तर ते झालं पाहिजे. पण झाड तोडल्यानंतर तिथे कमीत कमी 4 झाडं लावणं गरजेचं आहे, कारण की 4चे 4 झाडं जगेल त्याची गॅरंटी नाही, शाश्वती नाही आहे त्याची. त्यातलं एक झाड जगेल किंवा 4ही मरतील, पण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं आम्ही 3 रातांबे लावले होते, म्हणजे कोकम लावलेले, त्यातले 2 जगले, 1 मेलं. तर पुन्हा आपल्याला तिथे लावायचं आहे. फक्त एवढं की तिकडचा परिसर थोडासा ढासळतो आहे, मग त्यासाठी आपल्याला दुसरं नियोजन करावं लागेल. पण झाड लावणं गरजेचं आहे. तिथे आपण एक्स्ट्रा लावलं आहे, तिथे कुठलं तोडलं नाही. आपण ह्या बागेमध्ये काही तोडलेलं नाही आहे. फक्त तिथे एक फणस होता, तो फणस वाऱ्याने एक फांदी तुटली तर ती पडली होती, ती फक्त आपण बाजूला करून घेतली आहे. बाकी आपल्या या जागेमध्ये काही तोडण्यात आलेलं नाही आहे. ना आंबा तोडला आहे. बरेच जण म्हणत होते आंबा तोडून टाक, पण मी बोललो वडिलांना नाही तोडायचा, कारण की इकडचे जे मंडळी आपल्या गावातले तर ते रायवळ आंबा खातील. नाणे ते राहू दे, उद्या भविष्यामध्ये मला पण कामाला येतील. कारण की उद्या मला घर बांधायचं म्हटलं तर वासे असतात, त्याचबरोबर रिपा असतात. म्हणजे रिपा कशाला म्हणतात की कौल जिथे सेटिंगमध्ये लागतो त्याला रिपा म्हणतात. आणि वासे, आणि कोकणामध्ये आता वासे गेलात तर 700 ते 1000 रुपये एवढा खर्च येतो. आणि तो खर्च वाचावा म्हणून लोक आता चॅनल लावतात लोखंडाची, तर चॅनलने बराच पैसा वाचतो. पण जसं आपलं घर असं कोकणी तर तसा फील येत नाही ॲक्च्युली. पण काय करणार, माणसं मिळत नाही आहे ना, त्याच्यामुळे आता चिऱ्याची घरं आहेत ना त्याला चॅनल लावावं लागतं लोखंडी, आणि वरती सिमेंटचे पत्रे टाकावे लागतात. तर भविष्यामध्ये हे नाणे आहेत ना याचा वापर मला कधी ना कधी भविष्यामध्ये नक्कीच होईल. आणि नाही झाला तर ते आपल्याला आहेच, सपोर्ट करतायत, ऑक्सिजन देत आहेत. बस झालं, निसर्ग आपला वाचतो आहे ना, फुल नाही पण पाकळी म्हणून तर आपण प्रयत्न करतो आहे की हे असं शाबूत राहावं म्हणून. कधी भविष्यामध्ये तोडलं तर नक्की तुम्हाला सांगेनच की कशासाठी वापरले, कशासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे. पण एवढी मोठी झाडं तोडायला मला जीवावर येतं आहे. वडिलांना पण बोललं मला नाही तोडायचं, वडील पण मला बोलले. त्यांना मी सांगितलं सहज की 3000 रुपये त्यांनी किंमत सांगितली या झाडाची, म्हणजे आंब्याचे आणि 3 नाण्याचे झाडाचे.
तर ह्याचा रिपा चांगले होतात, त्याचबरोबर आहे ना वासे खूप चांगले होतात. तर तुमच्याकडे नाण्याची झाडं वगैरे असतील तर तोडू नका. कमी भावामध्ये मंडळी घेऊन जातात, ते लोक लखपती होतात आणि आपण आपल्या जागेमध्ये 30-40 वर्ष वाट बघत राहतो, एक झाड लावतो आणि ते मोठं होते की नाही ते पण माहीत नाही. ज्यावेळी 30-40 वर्षाचं मोठं होतं त्यावेळी आपण या जगामध्ये नसतो. तर त्यापेक्षा हे झाड ठेवणं गरजेचं आहे. ते आपोआप पडायला लागेल त्यावेळी तोडून घेतलं तर ठीक आहे, हेच मला सांगायचं होतं. नंतर आपण पुढे जाऊया आणि आपला परिसर तिकडचा बघूया काय झालं आहे ते. पण तिकडे जायला थोडंसं वेगळं वाटतं आहे, कारण की हे पूर्ण आहे ना अंगाला खाज येणार आहे ना, ते वाढलं आहे तिथे भरपूर, त्यामुळे पुढे जाता येत नाही आहे. हे बघा, हे जे दिसतंय ना ते खूप वाढले आहेत. असं जायचं, हे बघा हे जायचं म्हटलं जीवावर येते. तरी आपण बघूया, करूया आपण. बघा हे रान वाढलं आहे, आता हे कापून घ्यायचं, सगळं साफसफाई करून घेतली होती आपण, पण हे वाढणारच आहे. तर बघा हा फणस आहे, तिथे एक फणस आहे आणि नाण्याची झाडं बघा. हा मुदा तुम्हाला वाटतो फणसा मुदा बघा मोठा आहे, चांगला आहे, हाईटला आहे आणि काही वर्षाने अजून चांगला होईल. आणि हे बघा हे नाण्याची झाड किती मोठे आहेत. तिथे एक आहे, एक 10-11 आहेत. त्याची व्हॅल्यू फक्त 1100 रुपये सांगितली, म्हणजे 100 रुपयाचं एक झाड सांगितलं. मला नाही दिसत आहे म्हणून. अशी तुमची मोठी झाडं असतात ना तर लोक मागायला येतात, देऊ नका कवडी मुलाच्या भावामध्ये, आणि कृपया करून देऊच नका, ते तुमच्यासाठी वापरा. याला फणस येतो चांगला, फणस लागायला सुरुवात झाली आहे बघा. गेल्या वर्षी फणस नव्हतं, यावर्षी आहे. म्हणजे एक गोष्ट माहीत पडली, कुठलंही फळ एक वर्षी आड करून येतं आहे. कोकणातलं आंबा, फणस, गेल्या वर्षी याला फणस नव्हतं आणि ते एवढं राहण वाढलं आहे, बरंच वाढलं आहे. इथे थोडंसं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. हा, काळजी पण करायची आहे, कारण की आपल्या पायाला इजा झाली नाही पाहिजे, कारण की ब्लड क्लॉट असल्यामुळे. हे चक्क 3 वर्ष सांगतो आहे. तिथे खड्डा वगैरे बघावं लागेल, पायाखाली साप वगैरे आहेत की नाही हे सगळं बारकाईने बघावं लागणार आपल्याला. आणि इथे मंडळी वाडा होता, तो वाडा आपण काढून घेतलेला आहे. म्हणजे आपला नव्हता, आपल्याच मंडळींपैकी होता, तर तो काढला ना. इथे आपल्याला काहीतरी चांगलं नियोजन करायचं आहे, भविष्याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. तर इथे आपल्याला काहीतरी नियोजन करायचंच आहे नक्की. आता हे पण गवत आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि हे बघा या अंगाला लागते कसं लागायला लागलं अंगाला. इथे शेणकी होती, म्हणजे शेण टाकण्यासाठी जागा होती इथे. तर हे साफसफाई करून घेतल्यानंतर चांगलं दिसेल. इथे पण साफसफाई केली की चांगलं दिसेल इथे. आणि इथे आपण आहे ना फणस लावला होता, तो फणस कुठे आहे तो बघूया. इथे कुठे लागला आहे, इथे कुठे लावला होता आपण, त्या इथेच कुठेतरी लावला होता. हे बघा तिथे फणस लावला. आणि बरोबर त्या साईडला आपण आहे ना कडुलिंबाचं झाड लावलं आहे आपण, तर ते तिथे लावलेलं आहे. ते पण आत्म झालं आहे, कारण की हे रान सगळं वाढलं आहे ना. हे रान आता कमी करतील आपले जे मंडळी येतील, कारण की गावात पण आपण बरेच मंडळींना बोललो की माझ्या इथे या म्हणून. तर ते ऑलरेडी कामामध्ये बिझी आहेत, गवत कापण्यामध्ये किंवा घर बांधण्यामध्ये, अजून दुसऱ्या कामामध्ये बिझी असल्यामुळे आता माझ्याकडे ते जे नेपाळी येणार आहेत, गेल्या वर्षी जे होते ते पुन्हा यावर्षी येणार आहेत, 1 तारखेपासून येणार आहेत. हे बघा हे आपण आणलं होतं फणसाचं झाड, बऱ्यापैकी झालं आहे, उंच झालं आहे. आणि हे रान पण साफ करून घ्यायचं मस्तपैकी, जेव्हा येतील तेव्हा साफ करून घेऊया. तर आपल्याला त्या वाड्याच्या जागी आहे ना ते काहीतरी वेगळं नियोजन करायचं आपल्याला. आता तुम्ही रान बघतायत ना, हे रान काही दिवसामध्ये पूर्ण कट झाल्यानंतर पुन्हा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. चांगला व्हिडिओ झाला तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे. तर कृपया करून तुमची अशी जागा असेल ना पडीक, तर कवडी मुलामध्ये विकू नका. हे पहिल्यांदा सांगत आलेलो आहे, म्हणजे 2000 लॉकडाऊन झालं तेव्हापासून सांगत आलो ते आतापर्यंत. आता डिसेंबर महिना संपेला, ते नवीन वर्ष चालू होईल, नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. आणि हे आहे चांद्याचं पान, याच्यावर आपण प्रसादी वगैरे घेतो. कोकणामध्ये जेव्हा कुठलाही शुभकार्य असतो
तर चांद्याचा पान असं. आणि मुंबईला जे खरवस मिळतं, मलाई मिळते स्टेशनच्या बाहेर किंवा तुमच्या इथे घराच्या बाहेर बर्फाच्या वरती लादी असते मलाईची, तर याचं हे पान वापरलं जातं चांद्याचं. हे पान आपल्याला आठाण्याने पण गेलं तर याची चांगली शेती होऊ शकते आपल्या कोकणामध्ये, कारण की चांद्याचं प्रमाण आपल्या इथे भरपूर आहे कोकणामध्ये. आमच्या इथे राजापूरमध्ये तर बऱ्याच ठिकाणी मला बघायला मिळालं. तर माझ्याच बागेमध्ये बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे असं काहीतरी याच्यातून उत्पन्न झालं पाहिजे. उत्पन्न झालं तर सर्वांना फायदा होऊन जाईल. तर प्रत्येकजण चांद्याची पण शेती करेल, याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे मंडळी. जसं फणसाचं होतं आहे बघा, आता फणसाचं झाड पण बघा आता मरायला आलेलं आहे, एका बाजूला सुकायला लागलं, त्या साईडला पण सुकलं आहे. तर भविष्यामध्ये हे फणस बघायला मिळेल की नाही सांगता येणार, आणि अजून किती वर्ष लागेल माहीत नाही, म्हणजे हे राहील, कारण की खूप जुनं हे झाड आहे. आणि या फणसाची फणस आहे ना, बरेच मंडळींनी, गावातल्या मंडळींनी भाजी बनवून खाल्लेली आहे किंवा बरका म्हणून खाल्लेला आहे, सॉरी कापा म्हणून खाल्लेला आहे. हा पण एक चांगला फणस आहे. चला आता आपण आहे ना, आता आपण जाऊया. हे बघा हे असं लागतंय. आता आपण चहा पितो आहे आणि आपला जो भाऊ आहे ना तो कॅमेरासमोर यायला लाजतो का ते माहीत नाही. हे बघा हे बघा हे बघा काम भारी करतो, एक नंबर काम करतो. आपण चहा आता घेऊन आलो आहे, टूस पण घेऊन आलो आहे मस्तपैकी. पण बागेमध्ये आहे ना टोस असं जेवायची मजा वेगळीच आहे. बोलत नाही आमचा माणूस, अजिबात बोलत नाही आहे, लाजतो. इथे बऱ्यापैकी झालं आहे. इथे थोडंसं कडिया वगैरे म्हणतात ना, म्हणजे ओलं झाड बारीक बारीक ते आहेत. आपली जे नेपाळी माणसं येतील तेव्हा त्यांच्याकडून कट करायचं. 1 तारखेला येणार आहेत ते बघा. नवीन वर्षापासून सुरुवात करणार आहे आपण पूर्ण बागेत साफसफाई. आणि वरच्या बाजूला भरपूर रान उगवलं आहे, नंतर जाऊया आपण तिकडे. तर तिथे जाऊन साफसफाई करायची आहेत. संध्याकाळचे आहे ना 5:52 झालेत आणि आता 10-1 मिनटं आपल्याला काम करायचं आहे, नंतर आपल्याला घरी जायचं आहे. आता बऱ्यापैकी आहे ना गवत कापून झालेलं आहे. फक्त हे बघा, हे जे ओलं गवत असतं ना हे कापत नाही, कारण की ह्याने काय होतं, मशीनवर लोड येतो आणि मशीन खराब होऊ शकते. मग हे कोयतीने तोडावं लागतं, मशीनने होत नाही. तर कृपया करून तुमच्याकडे मशीन असेल तर जबरदस्ती आहे ना, जबरदस्ती करायला जाऊ नका, तोडायला जाऊ नका. नाही तर मशीनचं पुढचं बॉबिन असतं, हे सांगते 500-600 रुपयाला जातं, ते खराब होऊन जाईल मग. आणि लोड आला रॉडवर तर आतमधला रॉड तुटू शकतो. बघा इथे गवत वगैरे आहे, इथे ते पण साफ करून घ्यायचं आहे. चला इथून पण साफ झालं आहे मस्तपैकी. आता हे जे खाली आलेत ना फांद्या, हे सगळं कट करून घ्यायचं आपल्याला पुढच्या वर्षी. म्हणजे जसं आपल्याला कसं आहे, 1-2 जणांना विचारूनच करावं लागेल, कारण की आहे ना हे असं कट केलं ना, आता मी इथे कट केलं तर ह्याच्या आतमध्ये आहे ना ह्याला वास येतो. एक प्रकारचं एक आहे ना द्रव्य आहे, आणि याच्यामध्ये जो किडा जातो ना त्याला वास जातो, आणि तो किडा ह्याच्या आतमध्ये जाऊन हे पूर्ण झाड मारू शकतं. म्हणून हे सगळं विचार करूनच आपल्याला कटिंग करावं लागणार आहे, अभ्यास करूनच करायचं आहे. आणि हे जे अभ्यास आहे ना, हे 1 आणि 2 दिवसाचा अभ्यास नाही आहे. लोकांनी 10-20 वर्ष घातले आहेत हे अभ्यास समजण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांनी पुढे प्रॅक्टिकल केलेलं आहे. किंवा इथे एक कोंड्याचं झाड बघा, हे कोंडे बघा पप्पांनी जाळले होते, हे कोंडे हे बघा, म्हणजे बांबू. आमच्या इथे कोंडे म्हणतात, तुमच्या इथे काय म्हणतात काय माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथे बांबू म्हणतात. आणि आता जे नेपाळी मंडळी येतील ना ते याचा झाडू बनवतात, मस्त झाडू बनवतात ते लोक. वा भारी वाटतंय असं फिरायला याच्यातून. बऱ्यापैकी आपली बाग झालेली आहे. हे फक्त गवत राहिलं थोडंसं, आणि हे कोयतीने कट करावं लागणार आहे आपल्याला, कोयतीशिवाय होणारच नाही ते. बऱ्यापैकी झालंय काम, झालं ना. आता एक 5 मिनटं आपल्याला काम करायचं आहे. 5 मिनटामध्ये जेवढं गवत होईल कट करून तेवढं कट करायचं आपल्याला.
आता आम्ही निघतो, कारण की आपल्याला एका दिवसामध्ये एवढं काम करायचं नाही आहे जेणेकरून उद्या अंग दुखेल आणि उद्या यायला प्रॉब्लेम होईल. तर एक सांगतो संध्याकाळी 6पर्यंत तुम्ही काम करू शकता, त्याच्यावरती नाही करायचं. दुसऱ्या सकाळी आपल्याला परत 9 वाजता यायचं आहे. म्हणून आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना, प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि भारी वाटतं आहे आपल्या स्वतःच्या काजूच्या झाडामध्ये येऊन आपण असं आनंद लुटतो आहे. हे जगासमोर मांडायचं आहे मला की स्वतःचं जमीन असेल तर बोलणारं कोण नसतं, आपल्याला ओरडणारं कोण नसतं, म्हणून सांगतो आहे. आणि जिथे बरेच मंडळींचे जे हिस्स्यांसाठी जमिनीसाठी वाद होत आहेत ते कुठेतरी तोडगा काढा आणि वाटून घ्या जमिनी, पण कोणाला देऊ नका, विकू नका. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.